तर जय शिवराय भावांनो, मी सौरभ स्वागत करतोय तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच सौरभ ग्राफिक्स डिझायनर SJD या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं भरभरून स्वागत करतोय। आजचा आपला खतरनाक टॉपिकवर व्हिडिओ आलेला आहे। थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, क्लास नंबर 3 पिक्सेल लॅब मध्ये फॉन्ट ऍड कसे करायचे यावर आजचा आपण क्लास नंबर 3 हा प्रोव्हाइड करून दिलेला आहे। तर मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप आपल्या पिक्सेल लॅब मध्ये तुम्हाला फॉन्ट्स कसे ऍड करायचे ते तुम्हाला मी दाखवतो। इंग्लिश प्लस मराठी एकाच स्टेपने तुम्ही एकाच रीतीने फॉन्ट ऍड करू शकता। मी तुम्हाला मराठीत फॉन्ट कसे ऍड करायचे हे तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मी आता पिक्सेल लॅबच्या स्क्रीनवर जातो। तर मित्रांनो, मी आता पिक्सेल लॅबच्या स्क्रीनवर आलेलो आहे। पिक्सेल लॅबच्या स्क्रीनवर आल्यानंतर मी अशा प्रकारचं माझ्या चॅनलचं जे स्मॉल नेम आहे SJD ते इथे लिहून घेतलं। त्याच्यावर मी डबल क्लिक केल्यावर तुमचा जो बॅनर असेल त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक केल्यावर टेक्स्टमध्ये डबल क्लिक केल्यावर अशा प्रकारचा ऑप्शन येतात। त्यानंतर इथे एचा ऑप्शन दिसतोय। एच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। इंटरफेस समोर आल्यानंतर तुम्हाला फॉन्ट नावाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। फॉन्ट नावाच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर असा कायचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला माय फॉन्ट्सवर क्लिक करायचं। माय फॉन्ट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्चच्या बाजूला दोन ऑप्शन दिसत आहेत। एक प्लस, साधा एक बारीकचा प्लस दिसतोय, त्याच्याकडे एक फाईलचा प्लसचा आयकॉन दिसतोय। तर तुमचे खूप सारे फॉन्ट्स असतील तर तुम्हाला 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आणि तुमचा जर एकच फॉन्ट्स असेल तर त्याच्या शेजारचा जो पहिला जो आपल्या फाईलचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं। म्हणजे तुम्ही सिलेक्ट फॉन्ट करून ऍड करू शकणार आहात। तर आपण एकत्रित फॉन्ट ऍड करणार आहोत। तर मी तुम्हाला ह्या जो 2 नंबरचा जो आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करतो। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ते फॉन्ट एक्सट्रॅक्ट केले, फाईल सेव्ह केले, त्या फोल्डरमधून ते फॉन्ट तुम्हाला ते ॲड करायचे। मी अशा प्रकारे वर जाऊन स्क्रोल डाऊन करून मी ते अशा प्रकारचा जो माझा फोल्डर आहे इन्फिनिटी 15 नंबर, त्याच्यामुळे या फोल्डरमध्ये काहीच नाही मित्रांनो, सॉरी। मी दुसरा एक फोल्डर ओपन करतो आणि तुम्हाला दाखवतो। एकदम खतरनाक आणि नादच फॉन्ट, आपण इन्फिनिटीचे फॉन्ट्स ॲड करून मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर मित्रांनो, मी समजा इन्फिनिटी 23 नंबर हा जो फॉन्ट आहे तो मी ते ॲड केला। तर अशा प्रकारचा ऑप्शन ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर तुम्हाला असा म्हणजे एचा असं निळ्या रंगाची फोल्डर आयकॉन तुमच्या पाठी येईल। त्याच्यापुढे तुमच्या फॉन्टचं नाव येईल वरती इन्फिनिटी 23 TTF। त्याच्यावर क्लिक करून खाली ॲड डिरेक्टली नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो, आता आपण इथे इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट जिथे ॲड केला तो इथे ॲड झालेला आहे आपल्या पिक्सेल लॅबमध्ये। त्या फॉन्टचा युनिकोड काढून तुम्ही याच्यावर क्लिक केलं की अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जो फॉन्ट आहे तो इथे प्रोव्हाइड होऊन जाणार आहे। कोणताही फॉन्ट तिथे फोल्डर फॉन्ट, साधा फॉन्ट तुम्ही याच्यातून ॲड करू शकता, पण त्याने हे 2 ऑप्शन तुम्हाला जास्तीचा दिलेला आहे, एक ऑप्शन। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, कशा वाटल्या स्टेप्स हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल, क्लास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका। तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओमध्ये आता पुढे भेटूया। तर आपण आता उद्या भेटणार आहोत क्लास नंबर 4 मध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।